रायगडच्या नाणे दरवाजाच्या इथे वरती आलो मी. नाणे दरवाजा सोडला की एक रायगडवरती जाताना एक लेफ्ट साईडला एक पायवाटेने मी पुढे आलो. पुढे आल्यावरती मला आहे ना एक रायगडच्या ह्या घेऱ्यामध्ये एक गुहा दिसलेली आहे. ते पाण्याचं टाकं असू शकतं. चला तर दाखवतो तुम्हाला की ते टाकं आहे की गुहा आहे ते आपण बघूयाच. रायगडच्या पोटामध्ये असंख्य गुहा आणि पाण्याच्या टाक्या दडल्या आहेत. काही गुहा इतिहासकारांनी तसेच दुर्गभटक्यांनी लोकांच्या नजरेसमोर आणल्या आहेत. त्यातीलच ही एक गुहा जी काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. हिचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे. आतमध्ये कित्येक वर्षे माती साठून गुहा पूर्णपणे बुजत चालली आहे. पुढे आपण गुहेच्या तोंडापाशी जाऊया. आतमध्ये पाहूया आपल्याला काय दिसतंय का. आतमध्ये गुहा ही प्रशस्त आहे. आतमध्ये आपल्याला 2 खांब पाहायला मिळतात. त्यातील एक खांब तुटलेले आहे व एक खांब पूर्ण स्थितीत आहे. आतमध्ये पूर्णपणे माती साचल्यामुळे आपल्याला गुहेची उंची किती आहे हे कळत नाही आहे. तुम्ही आता बघू शकता की मी पूर्णपणे मला वाकून आतमध्ये बघावं लागतं की काय आहे. त्यामुळे किती माती साचले हे आपल्याला इथेच कळतं आहे. गुहेच्या तोंडावरती झाडे व वेली आहेत त्यामुळे त्याला लागूनच एक खांब आहे. आपण बाजूला बघूया की काय दिसतंय का. पुढे गेले असता आता आपल्याला इथे दरी दिसते त्यामुळे आपण पाठी वळूया. आणि आपल्याला यायला ही बघा अशी निसरडी वाट आहे. का इथे सुद्धा हे सुद्धा एक खांब आहे. ह्या जागेच्या बाजूला आपण मगाशी गुहा बघितली आणि त्याच्या बाजूला हे खोदलेलं आहे. गुहा तर आता आपण बघितलीच. आता आपण खालती जाऊया. ही निसरडी वाट आहे त्यामुळे इथे येण्याचं धाडस जास्त करून कोणी करू नये, कारण गिर्यारोहणाचा अनुभव असल्याने मी इथे येऊ शकलो. इथे आपल्या पायऱ्या बघायला भेटतात. इथे एक पायरी आहे. त्यानंतर इथे पाय ठेवला, इथे एक पायरी आहे. हे खोदू इथे सुद्धा पायरी आहे. इथून कोण आड वाटेने निघत आहोत खालती. खालती दरी आहे म्हणजे डायरेक्ट नाणे दरवाजा खालच्या साईडला.